सुरुवातीला निवेदन द्या, काय कशा संदर्भात बोलायचं. मी बोलू. खर तर पुणे महानगरपालिकेची आता सार्वत्रिक निवडणूक आहे. प्रभाग क्रमांक मध्ये अनेक मुवमेंट झाल्या, त्याचा इश्यू देखील झाला आणि याची एक खंत आहे की जो खोटा नरेटिव्ह पसरवला जातोय आणि मतदारांना गुमराह केलं जातंय ती स्थिती नाहीये. म्हणून आजच्या प्रेसला मी इथे आलेलो आहोत. प्रभाग क्रमांक 9 मध्ये भारतीय जनता पार्टीकडनं 47 उमेदवार इच्छुक होते. त्याच्यापैकी 4 जणांना उमेदवारी मिळणार हे निश्चित होतं आणि 4 जणांच्या उमेदवारीमध्ये कोणाला उमेदवारी द्यावी हा सर्वस्वी पक्षाचा निर्णय होता. त्यामध्ये लहू बालवडकर, मी स्वतः गणेश कळमकर, रोहिणीताई चिमटे आणि मयुरीताई कोकाटे या 4घांना उमेदवारी दिली गेली. आणि जसं सांगितलं गेलं की अमोल बालवडकरांची उमेदवारी रद्द केली, त्यांच्यावर अन्याय केला. जर भारतीय जनता पार्टीने त्यांची 1.5 तास पूर्वी उमेदवारी रद्द केली असा जर मेसेज पास ऑन होत असेल तर आधी अर्धा तास प्रमोद निमणांची उमेदवारी रद्द केली. ते राष्ट्रवादीचे निष्ठावंत होते. पूनमताई विधाते ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ चिन्हाच्या पुणे शहराच्या पदाधिकारी होत्या, इच्छुक उमेदवारी होत्या. त्यांनाही शेवटच्या अर्ध्या तासामध्ये बी फॉर्म मिळाला नाही. त्यामुळं प्रत्येक पक्षात अचानक काही बदलाव होतात. सेम पोझिशन भारतीय जनता पार्टीमध्ये झालेली. याच्यामध्ये वेगळं काही असं मोठं झालंय आणि कोणावर अन्याय झालाय असं मला वाटत नाही. जर अन्यायाचीच गोष्ट करायची असती तर महाराष्ट्रामध्ये जेव्हा एकनाथजी शिंदे साहेबांचं सरकार आलं त्यावेळी देवेंद्रजींनी अशी प्रेस घेऊन सांगितलं की एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री होत आहेत आणि मी सरकारमध्ये नसेल आणि सरकारला बाहेरून पाठिंबा असेल. नंतर अर्धा एक तासांनी पुन्हा प्रेस झाली तेव्हा ते उपमुख्यमंत्री झाले. ज्यावेळी पक्षाला जी गरज आहे त्यावेळी आपण त्या गरजेला उतरावं हे पक्षाचे संस्कार आहेत आणि त्याप्रमाणे सगळ्यांनी वागलं पाहिजे होतं अशी अपेक्षा आहे. नमस्कार. आता ज्या घडामोडी आमच्या प्रभाग क्रमांक 9 मध्ये चाललेल्या आहेत त्या तुमच्या सर्वांच्या समोर आहेत. काय चाललंय काय नाही याच्यामध्ये आत्ताच सांगितल्याप्रमाणे आमच्या पक्षाने ज्यांना ज्यांना उमेदवारी पाहिजे त्यांचे फॉर्म भरून मागितले होते, इच्छुक म्हणून मागितले होते. त्यावेळी 47-48 जणांनी फॉर्म दिले होते. त्याच्यामध्ये बरेचसे माजी नगरसेवक पण चालू होत. त्यावेळी त्यांनी पण इच्छुकता दर्शवलेली होती आणि नवीन सगळे पदाधिकारी, नवीन सगळे त्या तिथले ज्येष्ठ नेते असतील या सर्वांनी तिथं ते फॉर्म भरले होते. त्यापैकी 4 जणांना उमेदवारी पार्टीने डिक्लेअर केली. त्या डिक्लेअर केल्यानंतर आज परिस्थिती पाहता माझ्या अन्याय झाला किंवा मला डावललं गेलं, मला पेढा चालला, विषाचा पेढा चालला, पण ह्याच्यामध्ये काहीतरी त्याची पार्श्वभूमी पण आहे. भारतीय जनता पार्टी या पार्टीमध्ये ह्या गोष्टी चालत नाही, त्यांची मनमानी चालत नाही किंवा अटी ह्याच्यामध्ये चालत नाही. अट त्यांची काय होती त्यावेळेस सर्वांना माहितीच होतं की सगळीकडे सांगत होते की मी म्हणन ती मला आणि मी म्हणन ती तीन सीट द्यायची, मी सांगन त्यांनाच तिकीट द्यायचं आणि त्यानंतर मी निवडून आल्यानंतर भारतीय जनता पार्टीची सत्ता जर त्याच्यामध्ये आली तर मला महापौर किंवा स्टँडिंग कमिटीचं पद द्यायचं, असं त्यांची ती मागणी होती पक्षाला. म्हणजे हे पण फक्त आम्ही आता ऐकलेलं आहे आणि बऱ्याचशा ठिकाणी ही चर्चा चालू होती. पण भारतीय जनता पार्टी तुम्हाला माहिती आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे की काय पुणे शहरामध्ये, महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये त्याचे ध्येय धोरण हे वेगळे असतात. तिथं अटी चालत नाही, मनमानी चालत नाही. त्यामुळं काही गोष्टीमध्ये फेरबदल करावा लागला. माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील एक साध्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी उमेदवारी मिळाली. उमेदवारी मिळाल्यानंतर आज जो सोशल मीडियाच्या माध्यमातून जो ड्राईव्ह चाललेला आहे की मला माझा घात झाला, हे झालं, मला अजितदादांनी हात दिला, ह्यांनी सोडलं, 1.5 वर्ष माझ्याबद्दल कटकारस्थान केलं, हे केलं. पण 1.5 वर्ष तुम्ही होता कुठं? 1.5 वर्ष तुम्ही पार्टीच्या कुठल्या कार्यक्रमाला म्हणा, पार्टीच्या कुठल्या योजना याच्यात त्यामध्ये कुठं दिसले नाही, कधी आले नाही. आणि काही गोष्टी, बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये पक्ष नेते, पक्षाची शिस्त याच्यामध्ये न राहिल्यामुळे पण झाल्या असाव्यात. याबद्दल जास्त आम्हाला बोलायचं नाही. आता आमची निवडणूक प्रभाग क्रमांक 9 ही विकासावरती होणार आहे.
आज आम्ही जो त्या भागामध्ये ब्ल्यूप्रिंट करतो किंवा विकासाचे जे मुद्दे घेऊन मतदारांच्या समोर जातोय, त्याच्यावरती ती निवडणूक आम्ही लोकांना कन्व्हिन्स करतोय की सांगतोय की आम्हाला जे जे बानेर, बालेवाडी, सुतारवाडी, पाषाण, सोमेश्वरवाडी या भागामध्ये जे जे प्रकल्प राहिलेले आहेत, काही गोष्टींमुळे जे जे प्रकल्प अडलेले आहेत, जे यायच्यात ते थांबलेले आहेत, अशा गोष्टींसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा आपले खासदार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधरांना मोहोळ असतील, कॅबिनेट मंत्री चंद्रकांतदादा पाटील असतील, यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त फंड आणून कसा आपल्या भागाचा विकास करता येईल आणि राहिलेले प्रकल्प, पायलट प्रोजेक्ट भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांच्या माध्यमातून कसा प्रभाग क्रमांक 9 म्हणजे बानेर, बालेवाडी, सुतारवाडी, पाषाण, सोमेश्वरवाडी, सूस, म्हाळुंगे ही नव्याने 2 गावं जोडलेली यामध्ये आणता येईल आणि तिथले जे प्रश्न आहेत ते त्या ठिकाणी आम्ही मिटू या विकासाच्या मुद्द्यावरती आमची निवडणूक आहे. आम्ही जनतेसमोर विकासाच्या गोष्टी घेऊन जातोय, मूलभूत प्रश्नावरची घेऊन जातोय. बाकीच्या ह्या गोष्टी ज्या आहेत त्या चालावं, त्यांनी सांगावं की मी बाबा गेल्या 8 वर्षामध्ये 9 वर्षामध्ये ह्या भागासाठी काय काय कामं केल्यात, कुठल्या कुठल्या गोष्टी आणल्या. स्थानिक आमदार असतील, पूर्वीच्या किंवा चालू आमदार असतील, त्या भागातले चालू खासदार असतील किंवा पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून कुठले प्रकल्प या पूर्वीच्या प्रभाग क्रमांक 9 मध्ये मी केलं हे सांगावं आणि पुढे मी काय करणार हे सांगावं आणि मग जनतेसमोर येऊन, तुमच्या समोर येऊन ही निवडणूक लढावी. आपल्या पक्षाकडे 47 इच्छुक होते, तसं बालवडकरांनी काम नाही केलं. रोहिणी चिमटे तर आत्ताच आल्यात तुमच्याकडे. नाही, रोहिणीताई चिमटे यांचा जो काही सर्वे प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक प्रभागाचा एक सर्वे झाला. सायकर पण बसेल, मग स्वप्नाली सायकर त्यांनी काम नाही केलं का? बालवडकरांचं सोडून टाकलं. विचारावं लागेल, इथंच आहेत नाही. विकासाची कामं केलीत का? स्वप्न आमचं तर तेच त्यांच्या फक्त ते बोलल्यामुळे जी कामं केलीत ते दाखवावं. आमचं म्हणणं काय, जी कामं केलीत 5-7 वर्षामध्ये माझा मुद्दा काय आहे, आणि जी कामं पुढे करणार सायकरांनी कामं केली नाहीत का? नाही केली ना. त्यांनी नसतील केली समजा, बालवडकरांचं जे पक्षाचं निर्णय ठीक आहे, मग आता सायकरांनी नाही केली. मुळामध्ये हा प्रभाग ज्यावेळी 4चा होता त्यावेळी या प्रभागामध्ये एक ओबीसी महिला, ओपन महिला पूर्वीचा आणि 2 ओपन पुरुषचा प्रभाग होता. आता एक रिझर्वेशन असं आलं की एसटी रिझर्वेशन आलं आणि दुसरं ओबीसी पुरुष आलं. शेवटी एसटी रिझर्वेशन मध्ये सायकरताई उभे राहू शकत नव्हत्या आणि त्यांचं काम उजवच होतं, ते कोणी नाकारत नाही प्रभाग क्रमांक 9 मध्ये कोणी नाकारलेलं आहे. तर एसटी रिझर्वेशन कॅटेगरी आल्यामुळे ती उमेदवार त्या पद्धतीने चिमटेताई आल्या. भारतीय जनता पार्टीकडं त्या लेवलचा कॅन्डिडेट हवा होता आणि सर्वेमध्ये त्या दिसल्या आणि त्यांनी पक्षामध्ये उमेदवारीची इच्छा व्यक्त केली. पक्षाने त्यांना उमेदवारी दिली. निष्ठा महत्वाची का सर्वे महत्वाची? निष्ठा कुठं तुटलीच गेली नाही, कारण निष्ठा तुटताना सर्वे चिमटे ताई म्हणजे एवढ्या या एसटी कॅन्डिडेट होत्या, तिथं निष्ठेचा प्रश्न येत नाही. निष्ठा अशी आहे की आमच्याकडे पण 2 एसटीचे उमेदवार होते, पण यांना उमेदवारी दिल्यानंतर ते थांबले, पक्षाच्या यंत्रणेत सहभागी झाले, कामं करतात ना ते. पण असं नाही की ते अपक्ष उभे राहिल्या किंवा दुसऱ्या पक्षामध्ये गेल्या. विधानसभेच्या वेळेस सुद्धा त्यांचा जो रोष आहे, त्यांचा राग आहे तो दिसला होता. त्यांनी मागच्या वेळेस सुद्धा चंद्रकांत पाटील यांच्यावर बोलले होते. यंदा पण पुन्हा तेच झालं असं वाटत नाही का तुम्हाला? काय तेव्हाही तीच मागणी होती, आताही तीच मागणी होती. याला मग कोण जबाबदारी नेमकी? नाही, विषय असा आहे, विधानसभेला उमेदवारी हवी होती तर ते स्वतः पक्षात 2015 साली आले. 2017च्या निवडणुकीमध्ये आमचे प्रकाश तात्या बालवडकर जे सिनियर नेते आहेत, म्हणजे जवळपास 30-35 वर्षाचं काम त्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये आहे, तो त्यांनाही डावललं तर ते पक्षाच्या रचनेत आहेत, रचनेत राहिले. अमोल बालवडकरांना 2017ला भारतीय जनता पार्टीने संधी दिली, परंतु ती संधी दिल्यानंतर त्यांना स्पीडनी काही पदं हवी होती. मग आता विधानसभेच्या निवडणुकीत पण त्यांनी काही मुवमेंट केल्या, जसं की पहिलं त्या सुप्रियाताई सुळेंच्या संपर्कात आल्या, गाडीमध्ये भारतीय जनता पार्टीचा नेता कोण बसलाय याचे व्हिडिओज आहेत,
तर ते तुम्हीच दाखवलं की अमोल बालवडकर आहेत का. त्यानंतर उद्धव ठाकरेजींच्या बंगल्यावरती कोण भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक गिरट्या मारतोय आणि त्यांची महत्वाकांक्षा होती की मला आत्ता आमदारकी पाहिजे. आमदारकी नाही मिळाली, मला तर तिकीट द्या, मला महापौर पाहिजे. शेवटी भारतीय जनता पार्टीत त्यांनी ज्यावेळी जो मेसेज दिला की प्रभाग क्रमांक 9 चारही नगरसेवक माझ्या जीवावर निवडून आलेत, प्रभाग क्रमांक 9चा नेता नगरसेवक निवडून आणणारा मी आहे, आणि ज्यावेळी भारतीय जनता पार्टीला किंवा त्या कार्यकर्त्याला ललकारलं जातं त्यावेळी भारतीय जनता पार्टी हा कार्यकर्त्याचा पक्ष आहे, हा कोणी मालकी असलेल्या नेत्याचा पक्ष नाहीये. कोणी मालकी दाखवायला गेलं तर भारतीय जनता पार्टी काही निर्णय घेते आणि त्या माध्यमातून हा निर्णय झाला असावा. म्हणजे फक्त पदाच्या लोभापोटीच अमोल बालवडकरांनी हे पाऊल उचललं असं तुम्हाला म्हणायचं? हा निश्चितपणे आमदारकीला का उचललं त्यांनी, आमदारकीला पाऊल उचलण्याचं कारण काय. म्हणजे याची तयारी तेव्हापासून सुरू झाली होती. अशा बातम्या तुम्ही पण दिल्या की त्यावेळी कोणतरी गाडीत फिरतंय सुप्रियाताई सुळेंच्या, कोणतरी मातोश्रीवर जातंय, संजयजी राऊतांच्या राऊत साहेबांच्या कॉन्टॅक्टमध्ये. मग ही गोष्ट त्याच्यासाठीच होती. थेट आरोप येत असं तुमचा. तुम्ही म्हणला की महापौर त्यांना पद पाहिजे अशा चर्चा ऐकून होतं की स्टँडिंग हवे, त्यांना 3 परत आणखी सीट त्यांच्या मनासारखे हवे. म्हणजे तुम्ही ऐकले चर्चा असं तुम्ही सांगत, तुम्ही बातमी दिलं सांगत, थेट तुमचा आरोप आहे का अमोल बालवडकरांवर? नाही, निश्चितपणे आरोपच आहे ना. निश्चितपणे मीच 3 नगरसेवक 4 नगरसेवक निवडून आणले, माझ्या जीवावर येते. तर भारतीय जनता पार्टी हा पक्ष कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. शेवटी उद्या आम्हाला सांगितलं असतं थांबा, आम्ही थांबलो असतो. कोणी सायकरजींना संधी मिळाली नाही कारण तिथं रिझर्वेशन आलं. रिझर्वेशनची सीट नसती तर निश्चितपणे स्वप्नालीताई सायकरच उमेदवार असत्या. त्यानं छत्रपती शिवाजी महाराज स्मारक प्रायोरिटीने केलं, पानेरमध्ये शौचालय केलं, 2 गार्डन झाली, सावरकर उद्यानची जागा त्यानं निर्माण केली, ज्योती कळमकरांच्या माध्यमातून गणराज चौक ते हायवेचा रस्ता झाला, जय भवानी उद्यानमध्ये शौचालय झालं, पाषाणची स्मशानभूमी झाली. सांगण्यासारखी खूप कामं आहेत. तसं बालेवाडीमधनं अमोलजी होते तर बालेवाडीचा मुख्य रस्ता प्रलंबित होता, कसपटे वस्तीचा रस्ता प्रलंबित आहे, ज्युपिटर हॉस्पिटल ते लक्ष्मी माता मंदिराचा रस्ता प्रलंबित होता. म्हणजे काही ठिकाणी कामं होत होती, काही ठिकाणी कामं होत नव्हती. परत दुर्दैव असं आलं 2017 ते 22ची टर्म मिळाली, पहिले 3 वर्ष काम करण्याची संधी मिळाली, 2 वर्ष कोविडमध्ये गेले. कारण पुण्यात माझ्या माहितीनुसार 9 मार्च 2020ला पुण्यामध्ये कोविडचा पहिला पेशंट सापडला. 21 एप्रिल 2020ला पहिला जनता कर्फ्यू आला. 24 एप्रिल 2020ला पहिला 21 दिवसाचा लॉकडाऊन झाला. म्हणजे 17 ते 20चीच टर्म मिळाली. 2 वर्ष तर आपण सगळ्यांनी पाहिलंय. एका पत्रकाराचा मृत्यू आला, त्यांना अँब्युलन्स उपलब्ध झाली नाही, परिस्थिती भयानकच होती. त्या परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता रस्त्यावर येऊन अन्नछत्र सुरू करत होता, डेटॉल साबण देत होता, मास्क उपलब्ध करून नागरिकांना देत होता, सफाई कर्मचाऱ्यांना पासेस उपलब्ध करून प्रभागाची स्वच्छतेवर लक्ष ठेवत होता. त्यामुळे टर्म 3 वर्षाचीच होती आणि त्या टर्म मध्ये स्ट्राईक रेट पहा तुम्ही. माझं मीडियाला आव्हान आहे, तुम्ही या ना प्रभाग क्रमांक 9 मध्ये. सायकरताईंनी काही कामं केली, ज्योती कळमकरांनी काही कामं केली, आणि याच्यातनं चित्र दिसेल की विकास कुठं होत होता आणि त्यानुसार निश्चितपणे तिकीट मिळाली. 4चा जो प्रभाग होता, एकाच कामाला 4ही नगरसेवक पत्र द्यायचे आणि प्रत्येक जण आपलं नाव घेतात, मी केलं. मग असं कसं, म्हणजे विभाग वाटून घेतले होते का? नाही त्यांच्या तिकडचीच झाली नाही, त्यांच्या एरियात नाही शक्य. बघा, भौगोलिकरित्या ज्या भागातनं आपण ज्या जागेमध्ये जिथं आपलं घर असतं त्या घराच्या जवळपासचा एरिया ऑफकोर्स तिथल्या भागातला तो नगरसेवक करतो ज्याचा भाग आहे. आणि भौगोलिकरित्या मोठा भाग असल्यामुळे आणि बालेवाडीचं नगरसेवक अमोलजी असल्यामुळे ऑफकोर्स त्यांचं लक्ष त्या भागावर होतं आणि ते करत होते. आता विकास कामांच्या बाबतीत बोलायचं झालं तर आमच्याकडे 21 स्मार्ट सिटीचे प्रोजेक्ट पूर्ण आले. 2017 ते 22च्या टर्म मध्ये आले. 22 ते 25 प्रशासनाने त्याचं लोकार्पण नाही केलं. म्हणजे एवढे प्रकल्प पूर्ण होऊन दुःखात पडत होते. त्याची जबाबदारी तुम्ही लोकप्रतिनिधींवर कशी टाकणार? त्यांनी इच्छा व्यक्त केली म्हणून त्यांना हे परिणाम भोगावे लागले. भाजपमध्ये इच्छा व्यक्त करायची का नाही कार्यकर्ते? भारतीय जनता पार्टीमध्ये चौकटीत राहून इच्छा सगळ्या व्यक्त करायच्या. भारतीय जनता पार्टीमध्ये
कार्यकर्ता म्हणून चौकटीचं काम करायचं, भारतीय जनता पार्टीचे मालक व्हायला गेले तर भारतीय जनता पार्टीचा जो वोटर आहे, भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणारा जो मतदार आहे, त्या मतदाराला भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणून पाहिला जातो, तो मालकी असलेला पक्ष म्हणून पाहिला जात नाही. कोणी मालक होऊन हुकुमशा करत असेल, मी आलो सगळे नगरसेवक भारतीय जनता पार्टी, मी गेलो भारतीय जनता पार्टीचं पानिपत, तुम्ही आम्हाला ललकारा, मतदार राजाला ललकारू नका, कारण तो तुम्हाला मोठा करत असतो. अमोल बालवडकर हुकुमशाही करतायत असं वाटत नाही? असं तर त्यांच्या टोन मध्ये तुम्ही जर पाहिलं तर आता परवाचीच एक सभा झाली, भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी प्रभागात घेऊन दाखवा, प्रचार करून दाखवा, ह्या 4 जणांचा प्रचार कसा होतो, या टोनवरनं तुम्हाला काय वाटतंय असं मला माझाच प्रतिप्रश्न आहे. तुम्ही ते आव्हान स्वीकारताय का? तुम्ही सभा घेणार आहे का? आम्ही आव्हान ते आमचा ज्यावेळी प्रचाराचा नारळ वाढवायचा होता त्याच दिवशी आम्ही ते आव्हान स्वीकारलं. ते आव्हान असं स्वीकारलं, प्रचाराचा नारळ वाढवायला 3-4 हजार नागरिक आले. त्यावेळी आम्ही कुठल्याही नेत्याला निमंत्रित करत होतो की बाबा नेता आलाय, नारळ फोडला आणि प्रचार सुरुवात झाला. पण ज्यावेळी कार्यकर्त्याला ललकारलं जातं त्यावेळी प्रचाराचा नारळ हा कार्यकर्त्यांनी फोडला आणि कार्यकर्त्यांनी संकल्प केला की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता काय असतो, मतदाराने संकल्प केला की ही पार्टी ही लोकशाही जिवंत ठेवणारी पार्टी आहे, ही पार्टी कार्यकर्त्याची पार्टी आहे आणि या पार्टीचा मालक कोणी नाही, आम्ही 4 नगरसेवक निवडून देऊ. 1.5 वर्षापूर्वी मला ते तर मग तुम्हाला फरक काय पडला? त्यांनी किती आरोप करतात, तुम्ही जर विकासाचा मुद्दा लढत असाल, त्यांनी आरोप केला, तुम्ही ते दुर्लक्ष केलं. निश्चितच आमचं म्हणणं तेच आहे की विकासाच्याच मुद्द्यावर झालं पाहिजे. त्यांना जे टेन्युअर मिळालेलं आहे त्यांनी त्या टेन्युअर मधलं त्यांचं काम दाखवावं. आमचे पण नगरसेवक आहेत आमच्या बरोबर जे आहे तेही त्यांचं ते काम दाखव. विकासाच्याच मुद्द्यावर लढलं पाहिजे. अन्याय, अत्याचार ह्या गोष्टी ह्या म्हणजे राजकारणात ह्या नसतात. राजकारणात हे आपण केलेलं काम असतं आणि आपण पार्टीच्या ध्येय धोरणानुसार काम करतोय हे महत्वाचं आहे. त्यांचं असं म्हणणं होतं 1.5 वर्षापूर्वी मला पेढा चारला, त्या पेढ्यामध्ये विष होतं म्हणून. 1.5 वर्षापूर्वी असं काय त्यांना आश्वासन दिलं होतं पक्षाने? नाही, पेढा चारला असेल त्याच्यात विष जर असतं तर त्याचे परिणाम त्याच वेळी झाले असते, कारण त्या विषाला पण काही टाइम पिरियड असेल. आमचा मुद्दा एक आहे, आम्ही भारतीय जनता पार्टीनी महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजींच्या माध्यमातून पुण्यात मेट्रो आली, 24/7 ची योजना पाण्याची आली, एमएनजीएलचे गॅस कनेक्शन 35,000 घरामध्ये गेलेत, स्मार्ट सिटीचे प्रोजेक्ट्स आलेत. ही निवडणूक देवेंद्रजी फडणवीस साहेब, नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या विचारातनं पुण्याच्या विकासाची निवडणूक आहे. आमच्या मतदार राजाला माहिती आहे की मत देवेंद्रजींना द्यायचंय की मत राष्ट्रवादीच्या घड्याळाला देऊन अजितदादांना द्यायचंय. शेवटी 4 उमेदवार पहा, आम्ही जे आहोत ते पहा आणि समोर अजितदादाचा वादा, दादा का वादावाले उमेदवार पहा, त्यांच्यावर असलेले गुन्हे पहा, त्यांच्यावर कलम पहा, त्यांची हाणामारी पहा. तुम्ही दाखवताय, आम्ही पाहतो आणि जनता पाहते. त्यामुळं प्रभाग क्रमांक 9च्या मतदार राजांनी पक्का संकल्प केलाय. ज्यानं मेट्रो आणली, ज्यानं एमएनजीएल आणलंय, ज्यानं 24/7 ची योजना आणली, ज्यानं या परिसरामध्ये स्मार्ट सिटीच्या माध्यमातून 21 प्रकल्प आणलेत, ज्यानं हायवेचे दोन्ही सर्व्हिस रस्ते परमनंट सिमेंट कॉन्क्रीट करण्याचं फंड्स आणलेत, ज्यानं सदानंद हॉटेल मुख्य रस्त्यावरचं ट्रॅफिक जे जाम होतं त्याला मिसिंग लिंक ओपन करण्यासाठी लँड ॲक्विजिशन मध्ये फंड आणलेत, ज्यानं एक अंडरपास आहे जो सदानंदचा आहे, दुसरा ननावरे वस्तीचा आहे. तर आदरणीय नितीनजी गडकरी साहेब यांच्या माध्यमातून इथे पॅरलल 3 अंडरपास आलेत. म्हणजे बिटवाईज चौकात आलाय, एक दुसरा मर्सिडीज बेंच बंट्रा भवनच्या तिथं येतोय आणि तिसरा अंडरपास मिटकॉनच्या तिथं येतोय. म्हणजे विकासाचा अजेंडा ज्या देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, आदरणीय मुरलीधरांना मोहोळ असतील, आदरणीय चंद्रकांतदादा पाटील असतील, यानं जो विकासाचा अजेंडा ठेवलाय तो पूर्ण करण्यासाठी आम्ही नगरसेवक झाल्यावर कटिबद्ध राहू. मतदार राजाला पक्का विश्वास आहे, तो हा विकास पाहतो आहे, त्यानं प्रत्येक मुवमेंट अनुभवलेली आहे आणि त्यामुळं ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर हे मत या 4 उमेदवारांना नाही,
हे मत आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना आहे, हे मत नरेंद्रजी मोदी साहेबांच्या कमळाला आहे. हे सारखे आरोप करतायत की जे काही भाजपला मतं मिळत आहेत ती नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीसांमुळेच मिळत आहेत. आम्हाला त्याचा अभिमान आहे. ही मतं नरेंद्रजी मोदी साहेबांना मिळावीत, देवेंद्रजी फडणवीस साहेबांनाच मिळावीत आणि जे स्वप्न महाराष्ट्रात कधी पाहिलं नाही, तो समृद्धी महामार्ग पूर्ण आला, नवी मुंबईमध्ये एअरपोर्ट आलं, पुण्याची मेट्रो अंडरग्राऊंड की ओव्हरहेड ते काम झालं. त्यांनी सुचवलेल्या कामाचा पाठपुरावा करून त्या दिशेने चालण्याचं काम करण्यासाठी आम्ही नगरसेवक होणार आहोत. स्थानिक नेतृत्व कमी पडतंय असं याच्यातून जाणवतं. स्थानिक नेते बरेच जणांचं नगरसेवकच म्हणतात ना तुम्ही त्या नेतृत्वात काम करता. बरेच नगरसेवकांनी काम नाही केलं तर काय म्हणून 32-34 आपलं ते काय असं. आता पत्रकारांनाच खरं तर ही आतली गोष्ट माहितीये, 32-34 का कापले, कारण तुमच्या इतका अभ्यास खरं तर पुण्यामध्ये अजून कोणाचा नाही. कारण इतके छोटे छोटे बारकावे, इतके छोटे छोटे जे सर्वे रिपोर्ट आहे ते सगळ्यात आधी पत्रकारांनाच मिळतात आणि कधीतरी आम्हाला चहाला कुठं भेटले ते हळूच आमच्या कानात सांगतात 40 कट होणार, 34 कट होणार, 36 कट होणार. आणि ज्यावेळी उमेदवारी डिक्लेअर होती त्यावेळी आम्हाला पहिली तुमची आठवण येते की येस, पत्रकारांनी सांगितलं करेक्ट 34 कट झाली. काल पक्षाची बैठक झाली, जे नाराज होते समन्वय परिषदेनं लोकांना जबाबदारी दिली. प्रभाग क्रमांक 9 ची जबाबदारी कोणच घ्यायला तयार नाही. कार्यकर्त्यांनी घेतली, कार्यकर्त्यांनी नारळ फोडलाय. सगळ्या नेत्यांना दिली. समजा माझे नगरसेवक आहेत, त्यांची तिकीट कापलेली त्यांना दिलेली सगळ्यांची जबाबदारी. प्रकाश बालवडकर ऐका ना. जबाबदारीला सक्षम आहे. प्रभाग क्रमांक 9 उत्तर मंडल. आता आम्ही निवडणूक प्रचार प्रमुख आहे. आम्ही पद मागून घेत नाही, आम्ही पद देतो, हे महत्वाचं आहे. आणि सचिन पाषाणकर आमचा उत्तर मंडलचा माजी अध्यक्ष होता, परत त्याला ह्यांची जबाबदारी काढून सचिन पाषाणकरला दिली. जबाबदारी तुम्ही घेतली. ही निवडणूक विकासाच्या ऐवजी लोकांना प्रलोभन दाखवली जातात, कुकर वाटप केलं जातं, तुम्ही तक्रार सुद्धा केली. नाही, आमच्या माध्यमातून नाही तक्रार झाली, नागरिकांनी तक्रार केलेली होती आणि नागरिकांनी सांगितलं इथं काहीतरी अनुचित प्रकार होतोय. तेव्हा तिथं पोलीस गेले, तिथं 2 गाड्या पकडल्या. त्या गाड्यांमधले एक महिला होती आणि तिथले 4-5 मुलं होती, त्यांना पकडलं. त्यांच्याकडे मतदार याद्या सापडल्या, त्यांच्याकडे एक वही सापडली, त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं, नावं लिहिली होती, कुणाला किती पैसे दिल्यात ते लिहिलं होतं, काही पैसे सापडले. अशामध्ये तिथं जवळजवळ 15 लोकांवरती त्या दिवशी त्या रात्री गुन्हा दाखल झाला. त्यानंतर आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व सहकारी, सर्व पदाधिकारी पोलीस स्टेशनला जाऊन त्या ठिकाणी जे PI आहेत त्यांची आम्ही त्या ठिकाणी तिथं जाऊन त्यांचा आभार मानले की तुम्ही चांगलं काम केलंय म्हणून. हे नागरिकांनी पकडून दिलेले यांना की सभा होती, अजितदादांची सभा त्या ठिकाणी होणार होती म्हणून त्याचे ते 500 रुपये 700 रुपये लोकांना द्यायला गेले होते. हळदी कुंकू हे ते सांगण्याचं काम एक खोटं सांगत होते. दादांच्या सभेसाठी ते पैसे वाटत होते लोकांना की दादांच्या सभेला गर्दी व्हावी, हे व्हावी. त्यामुळे आणि पहिल्यांदा दादांचा नारळ फोडायला काय पैसे वाटावे लागतात? एवढा मोठे राज्याचे उपमुख्यमंत्री येणारे, नुसतं पोस्ट टाकली तर तिथं 10,000 लोक यायला पाहिजे ना. पैसे वाटून लोक कशाला बोलवली पाहिजे तिथं? त्याकरता हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवारांनी कोणाला पैसे गोळा करून तिथं नारळ फोडायला बोलवलं नाही. कुठल्या नेत्यांना ना मला आमचे ज्येष्ठ नेते, ज्येष्ठ पदाधिकारी आहेत, त्यांच्या हस्ते तिथं नारळ वाढून आम्ही प्रचाराची सुरुवात केली. काही आम्हाला नेत्यांनी जर दिली तर आमच्याकडे सभा होती, नाही दिली तरी आम्ही सक्षम सगळे नेते आहेत, इथं सगळे कार्यकर्ते आहेत की त्यांच्या माध्यमातून हा प्रचार आमचा एकदम व्यवस्थित ग्राउंड लेवलला चालू आहे. असे सभेची आम्हाला गरज नाहीये की पहिल्या दिवशी नारळ फोडायला दादांना बोलायचं. आता आमच्याकडे 2 नेते आहेत. एक जे आमचे सिनियर नेते आहेत प्रकाश तात्या बालवडकर आणि दुसरे जे आहेत प्रल्हादजी सायकर. या 2 नेत्यांच्या नेतृत्वात ही निवडणूक प्रभाग क्रमांक 9 ची होत आहे. 100% हे पैसे वाटले म्हणजे काय केलं? पैसे वाटले त्यांना